आषाढी एकादशीला प्रति पंढरपूर नंदवाळमध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमधून पायी दिंड्यांसह हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. या ठिकाणी भरणाऱ्या यात्रेच्या नियोजनासाठी प्रांताधिकारी हरीश धार्मिक यांनी प्रशासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसह आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाच्या सर्वच विभागांनी सतर्क राहावं आणि आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात असं आवाहन त्यांनी केलं. तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी यात्रेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल असं सांगत भाविकांना शिस्तबद्धपणे दर्शन घेता यावं यासाठी दर्शन रांगेची योग्य व्यवस्था करण्यासह अन्य व्यवस्थांबद्दल सूचना दिल्या. आषाढी यात्रेच्या काळात 250 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. नंदवाळ वाशी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ग्रामपंचायत ग्रामस्थांनी दिलेल्या सूचना नियमांचं पालन करून त्यांचं उल्लंघन न करता सहकार्य करावं असं आवाहन करवीरचे पोलीस उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब पोवार यांनी केलं. वाहतूक पोलीस निरीक्षक MS पाटील यांनी मार्गावरील वाहतुकीसाठी ST बस वगळता वाशी नाक्यावरून अन्य वाहनं कळंबा, इस्पुर्ली, शेळेवाडी, परितेमार्गे कोकणात वळवण्यात येणार असून हजारे पेट्रोल पंप, खत कारखाना इथं पार्किंगची व्यवस्था केली जाणार असल्याचं सांगितलं. यावेळी करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे, इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक TJ मगदूम, गटविकास अधिकारी विजय यादव, प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरीचे डॉक्टर BS मस्के, कोल्हापूर नंदवाळ ज्ञानेश्वर पालखीचे प्रमुख दीपक गौड, मंडल अधिकारी प्रवीण माने, महावितरणचे योगेश साळुखे, सरपंच अमर कुंभार, उपसरपंच तानाजी कांबळे, पोलीस पाटील विनायक उल्पे, ग्रामसेविका प्रियांका पाटील, देवस्थानचे विश्वस्त पाठक, तलाठी रविराज खंडागळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि वारकरी उपस्थित होते.